हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात सगळे? मी प्रेरणा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा नवीन सबस्क्राईब असाल तर तुमच्यासाठी सांगते की मी प्रेरणा ह्या चॅनलमध्ये लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप, ब्युटी, डेली व्लॉगिंग, हेल्थ अशा बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्ही इथे न्यू असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच जर्नीमध्ये सोबत राहा. सोच आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे माझं साडी कलेक्शन पार्ट 2. पार्ट 1 जो आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, जो की माझा पार्टीवेअर साडी कलेक्शन आहे, तो मी त्याच्यामध्ये शेअर केलेला आहे. पार्ट 2 मध्ये मी दाखवणार आहे माझ्या काठपदर किंवा पैठणी साडी कलेक्शन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्री किंवा मराठी स्त्रीच्या कपाटामध्ये पैठणी साडी असणार नाही असं तर होतच नाही. प्रत्येकाकडे पैठणी साडी असते आणि पैठणी साडी म्हणजे तिचे काठ, तिचा पदर, जरी ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती जी आहे ती खूप अशी एक रॉयल पहनावा आहे पैठणी साडी म्हणजे. आणि प्रत्येक फंक्शनला ती एकदम स्टँड आउट करते किंवा खूप असं स्टेटमेंट पीस लुक देते. चला बघूयात माझ्याकडे कुठल्या कुठल्या पैठणी साड्या आहेत आणि त्याच्या मागची बॅक स्टोरी काय आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या कलेक्शन मधली पहिली जी साडी आहे ती ही रॉयल ग्रीन कलरची साडी. खूप असा रॉयल लुक देते ही. याला आपण शालू पण म्हणू शकतो, बट याला जे आहे ते असे जरीचे काठ आहे, सुंदर अशी डिझाईन आहे आणि समोरून तर खूपच रॉयल लुक आहे या साडीचा. ॲक्च्युली ही जी साडी आहे ती मी माझ्या डोहाळ जेवणाला घातली होती. हा जो साडीचा इन्स्पो आहे तो मला पिंटरेस्टवरती माझ्या फीडवरती आला होता. मी पटकन त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि जिकडे मी शॉपमध्ये गेले त्यांना मी तो दाखवला आणि म्हटलं की मला अशी साडी हवी आहे. तर त्यांनी एक्झॅक्ट सेम, ॲक्च्युली आम्ही फर्स्ट ज्या दुकानात गेलो होतो तिकडे ही साडी जी आहे ती 10,000पेक्षा कमी नव्हती. मग मी तो जो आयडिया आहे तो ड्रॉप केला. म्हटलं अशी साडी तर आपल्याला काही मिळणं शक्य नाही, बट जो थॉट आहे तो मनामध्ये होता कुठेतरी. मग तो सोडला नाही आणि नेक्स्ट शॉपमध्ये गेलो. तिथे त्यांना फोटोज दाखवले तर त्यांनी डिक्टो सेम तसेच पॅटर्न्स आम्हाला दाखवले. त्यामधला हा एक पॅटर्न मला खूप आवडला होता. याची जी क्रॉस लाइनिंग डिझाईन आहे याच्यावरती आणि ही जी अशी बारीक फुलं आहेत आणि ही जी डिझाईन आहे बुट्टीची ही खूप कॉम्प्लिमेंट करते आहे. आणि हे जे पॅटर्न आहे ते खूप सध्या ट्रेंडमध्ये आहे. पिंटरेस्टवरती जर तुम्ही पैठणी किंवा जरी साडी टाकलं तर हे असं पॅटर्न हमखास जे आहे ते पिंटरेस्ट आपल्याला सजेस्ट करतं. हे ह्या बॉर्डरमुळे आणि ह्या डिझाईनमुळे आणि कलर तर ह्या साडीचा खूपच रॉयल आहे, खूप छान कलर आहे. आणि ह्या साडीला मी ह्या साडीचं जे ब्लाऊज आहे ना त्यामुळे ह्या साडीचा खूप लुक असं स्टँड आउट होतो. पूर्ण भरलेलं ब्लाऊज आहे आणि प्लस हे जे काठ आहे ते तर खूपच रॉयल लुक देत आहेत. पण माझ्याकडे अजून एक रेड कलरचं हे जे ब्लाऊज आहे, माझ्या लग्नातल्या घागरावरचं ब्लाऊज आहे. हे जर मी ह्या साडीसोबत पेअर केलं तर अजूनच ह्या साडीचा जो लुक आहे तो खूप स्टँड आउट करतो आहे. ॲक्च्युली माझ्याकडे पिंटरेस्टवरचे जे फोटोज होते त्याच्यामध्ये हा लुक असाच होता, विथ द पिंक ब्लाऊज किंवा मरून रेड ब्लाऊज. असं हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे. मी अजून खूप स्टायलिंग व्हिडिओज प्लॅन करत आहे. जर त्यामध्ये मला ही साडी स्टाईल करता आली तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो लुक शेअर करेल. अशी ही रॉयल ग्रीन कलरची साडी माझ्या डोहाळ जेवणाची माझे फेवरेट आहे आणि ही साडी जी आहे ती 3,500ला मला पडली. रिजनेबल प्राईसमध्ये खूप छान फॅब्रिक आणि साडी आहे. नेक्स्ट माझ्या कलेक्शनमधली जी साडी आहे ती ही बेंगण कलरची साडी किंवा जांभळा कलर म्हणता येईल याला. टिपिकल पैठणी साडी आहे ही. माझ्या लग्नातली साडी आहे, बऱ्याच वेळेस मी घातली आहे आणि खूप जुनी साडी आहे ही. ह्या साडीचा पदर मध्ये जो आहे तो मोर आहे. पैठणी साडीमध्ये मोर असणारा नाही असं तर होतच नाही. प्रत्येक पैठणी साडीमध्ये कमळ किंवा मोर हे असे स्टेटमेंट जी डिझाईन आहे ती असते आणि त्यामुळेच पैठणी जी आहे ती खूप स्टँड आउट करते. आणि काठपदर साडीचा जो काठ आहे हाच त्या साडीचा पूर्ण जो लुक आहे तो डिसाईड करतो. ह्या साडीचा हा पल्लू आहे, हा टिपिकल महाराष्ट्रीयन मराठी पैठणी साडीसारखा ह्या साडीचा पल्लू आहे. अगेन घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी. माझ्या लग्नातल्या ट्रुझोमधली साडी आहे त्यामुळे खूप स्पेशल मेमरीज ह्या साडीसोबत आहेत. मी 2-3 वर्ष आधी गुढीपाडव्याला ही साडी वेअर केली होती, जेव्हा आम्ही महालक्ष्मी कोल्हापूरला दर्शनाला दरवेळेस जायचो. आधी आम्ही तिकडे राहायचो. तेव्हाचा मी फोटो इथे कुठेतरी शेअर करेन आणि प्रत्येक लुक साडीचा मी इकडे फोटो शेअर करेन तर तुम्ही बघू शकता घातल्यानंतर किती सुंदर दिसतं. ही सेकंड माझ्या कलेक्शनमधली साडी. थर्ड माझ्या कलेक्शनमधली साडी जी आहे ती ही मोनोक्रोम पीच कलरची साडी. खूप सुंदर साडी आहे, अगदी चोपून चापून बसते, अजिबात फुगत नाही. माझ्या कलेक्शन
कलेक्शनमधले कुठल्याच काठपदर किंवा पैठण्या साड्या फुगत नाही, सॉफ्ट आणि नरम आहे आणि तसंच फॅब्रिक जे चूज करून मी साड्या घेत असते. आणि हे जे आहे पूर्ण साडीवरती असं मोनोक्रोम क्रॉस जे आहे ते असं पॅटर्न आहे. पीच कलर ह्या साडीचा आहे. गोल्डन बॉर्डरमुळे साडी जी आहे ती खूप स्टँड आउट करते आहे आणि पदर वगैरे सगळं साडीचं ह्या खूप सेम आहे. आणि अशा जर तुम्ही मोनोक्रोम एक कलरच्या साड्यांवरती क्रॉस कलर ब्लाऊज जर घातलं, स्टाईल केलं तर ते खूप छान दिसतं. जर तुम्हाला असं साडी स्टायलिंग व्हिडिओ बघायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मला साडी स्टायलिंग व्हिडिओज बनवायला खूप आवडेल आणि तुमच्यासोबत शेअर करायलाही आवडेल. सो ही होती माझ्या कलेक्शनमधली नेक्स्ट साडी. आणि अगेन ही साडी मला गिफ्ट मिळालेली आहे. माझ्या खूप जवळची आवडती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मला ही साडी गिफ्ट केलेली आहे. सो याच्यासोबतही माझ्या खूप छान अशा मेमरीज आहे. एकदा वटपौर्णिमेला मी ही साडी नेसली होती आणि अगदी छान असा इंग्लिश किंवा एलिगंट लुक ही साडी तुम्हाला देते. अजिबात असं टॅकी किंवा पॅची वाटत नाही. सो ही खूप सुंदर आणि सॉफ्ट घडी होते या साडीची. सो ही माझ्या कलेक्शनमधली माझी सेकंड किंवा थर्ड मोस्ट साडी फेवरेट म्हणता येईल. नेक्स्ट माझ्या कलेक्शनमधली साडी जी आहे ती ही डार्क येल्लो कलरची साडी. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे या साडीचं आणि काठपदर किंवा पैठणी साडीमध्ये येल्लो कलर हा तर कंपल्सरीच आहे, प्रत्येकाकडे असतो. आणि हा जो पिंक कलर आहे खूप कॉम्प्लिमेंट करतो येल्लो कलरला. सो अगेन खूप सुंदर असं पॅटर्न आहे या साडीमध्ये. आणि ही साडी मी मिशोवरून घेतलेली आहे. बरेच वर्ष झाले, एक 650 रुपयाला मी ही साडी घेतली होती. जेव्हा ऑर्डर केली होती तेव्हा वाटलं नव्हतं की इतकं सॉफ्ट आणि छान फॅब्रिक येईल. आता बरेच एक 5-6 वर्ष झाले ही साडी घेऊन. अगेन साडीचा कलर किंवा फॅब्रिक सेम जसं. परत बॉर्डरमध्ये जे आहे ते असे कमळ आहे शायनी. पूर्ण साडीमध्ये जे आहे ते लोटस पॅटर्न आहे, त्यामुळे साडी खूप अशी स्टँड आउट करते. आणि स्टाईल जर तुम्ही हिला व्यवस्थित केलं तर खूप सुंदर दिसते. अगदी चोपून चापून बसते, अजिबात फुगणार नाही. त्यामुळे आणि हा जो रॉयल येल्लो कलर आहे तो हळदीमध्ये किंवा हळदी फंक्शनमध्ये खूप सुंदर दिसतो. सो ते अगेन त्यानंतर माझी ही जी आहे ती खूप छान अशी सुंदर. नेक्स्ट जी साडी आहे ती आहे ही रॉयल ग्रीन कलरची साडी. अगेन याच्यावरती गोल्डन किंवा जरीचे काठ आहे ह्या साडीचे आणि स्टोन पण वर्क आहे पूर्ण याच्यावरती. इथे पण अशी मोर डिझाईन आणि खाली फुलाची डिझाईन आहे. अगदी छान आणि एलिगंट बॉर्डर होतं या साडीचं, म्हणून मला ही साडी आवडली होती. अगेन आतमध्ये पूर्ण बुट्टी वर्क आहे. ही साडी जी आहे ती ॲक्च्युली मी माझ्या डोहाळ जेवणासाठी आधी घेतली होती. आधी असं ठरलं होतं की घरामध्येच छोटासा कार्यक्रम करायचा, बट नंतर मोठ्यानं कार्यक्रम करण्याचं ठरलं. आणि मग मला असं वाटलं की ही जी ग्रीन साडी आहे ती कार्यक्रमासोबत जस्टिस करत नाही आहे असं मला वाटलं, म्हणून मग मी ती ग्रीन साडी घेतली. बट ही साडी जी आहे ती मी बारशाला वेअर केली होती. माझ्या बेबीचं जे नामकरण सोहळा होता लक्षचा, त्याला मी ही साडी घातली होती. अगेन घातल्यावरती खूप सुंदर दिसते. आणि जसं तुम्ही माझ्या मोस्ट ऑफ द साड्या पाहिल्या असतील काठपदरच्या, जे की पूर्ण एक कलरच्या आहे किंवा खाली जे आहे ते गोल्डन असं बॉर्डर आहे. बिकॉज अशी साडी आपण वेगवेगळ्या कलर्सच्या ब्लाऊजसोबत जे आहे ते स्टाईल करू शकतो. त्यामुळे साडीचा न्यू आणि फ्रेश लुक तयार होतो आणि तीच साडी परत परत नेसायला बोर वाटत नाही. त्यामुळे मग मी जे आहे ते असा एक कलरची जी साडी आहे ती चूज करणं प्रिफर करते. अगेन खूप सुंदर साडी आहे, सॉफ्ट आहे, खूप अंगाला चोपून चापून बस. छान असा रॉयल ग्रीन कलर आहे. नेक्स्ट माझ्या कलेक्शनमधली जी साडी आहे ती आहे ही ब्लू कलरची साडी. अगेन याच्यावरती हे मोर आहे आणि कमळाचं जे आहे ते पॅटर्न आहे. जसं मी म्हटलं, मोर आणि कमळाशिवाय कुठलीही काठपदर किंवा पैठणी साडी ही जी आहे ते इनकम्प्लीट वाटते. आणि अगेन एकच कलरची साडी आहे आणि जरीचे जे आहे ते काठ आहे आणि सुंदर असा एलिगंट लुक ह्या साडीचा येतो. मी जर ह्या साडीला रेड किंवा येलो किंवा डार्क पिंक कलरच्या ब्लाऊजसोबत जर स्टाईल केलं तर अगेन ही साडी खूप सुंदर दिसेल. मला असा व्हिडिओ बनवायला खूप आवडेल की त्याच साडीतल्या ब्लाऊजसोबत साडी कशी दिसते आणि प्लस जी आहे ती कॉन्ट्रास्ट कलरसोबत ती साडी कशी दिसते, कुठले लुक्स तुम्हाला बेटर वाटले, असा व्हिडिओही करायला मला आवडेल. जर तुम्हाला बघायला आवडेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जे आहे ते पिन करू शकता. सो अगेन ही माझ्या कलेक्शनमधली सॉफ्ट आहे ही साडी पण. आणि ही साडी मी माझ्या कझन ब्रदरच्या वेडिंगसाठी घातली होती. असे टॅसल्स ह्या साडीच्या पल्लूला जे आहेत ते आहे. सो ही होती माझ्या कलेक्शनमधली ब्लू कलरची. नेक्स्ट जी साडी आहे ती आहे ही ग्रे कलरची साडी. ऑरेंज कलरचे याच्यामध्ये जे आहेत ते असे आपण म्हणतो ठसे आहेत याच्यामध्ये पूर्ण आणि असं चंदेरी कलरचं पूर्ण स्ट्रिप लाईनचं वर्क आहे, ज्याच्यामुळे साडी खूप स्टँड आउट करते. आणि प्लस अशी छान जयपुरी डिझाईन चं पॅटर्न ह्या बॉर्डरवरती आहे. ग्रे कलरची साडी आहे. ऑफिससाठी पण तुम्ही वेअर करू शकता. खूप क्लासी आणि एलिगंट लुक देईल तुम्हाला. आणि प्लस खूप सॉफ्ट आहे. बघा केवढीशी घडी या साडीची झालेली आहे. आणि ही माझी ब्रँड न्यू साडी आहे. ही पण मला गिफ्ट मिळालेली आहे. माझ्या आईच्या ज्या फ्रेंड आहेत त्यांनी मला ही साडी गिफ्ट केलेली आहे आणि हे मी त्याच्यावरचं ब्लाऊज स्टिच करून घेतलं होतं. बट जर अशा ऑरेंज कलरच्या ब्लाऊजसोबत जर मी ह्या साडीला स्टाईल केलं तर ही साडी खूप सुंदर दिसेल. आणि घातल्यानंतर कशी दिसेल, ॲक्च्युली ह्या साडीवरचा फोटो आत्ता माझ्याकडे नाही आहे, बट जर घातल्यानंतर ही साडी कशी दिसेल त्यासाठी मी इकडे एक फोटो शेअर करेल. सो
सो ही माझी ब्रँड न्यू साडी आहे आणि खूप सॉफ्ट आहे ही साडीचं फॅब्रिक पण. नेक्स्ट साडी जी आहे ती आहे ही पिंक कलरची साडी. पूर्ण एकच कलर आहे ह्या साडीचा आणि व्हाईट कलरचे असे क्रॉस जे आहे ते लाइनिंग आहे ह्या साडीवरती आणि असं टिश्यू लाईक पेपर फॅब्रिक आहे ह्या साडीचं आणि असे छान असे शायनी गोल्डन काट आहेत ह्या साडीचे. अगेन खूप सॉफ्ट आहे ही साडी. एवढीशी घडी होते ह्या साडीची आणि ह्या साडीला मी मल्टी कलर ब्लाऊजसोबत स्टाईल केलं होतं. खूप सुंदर दिसते आणि अशा साड्या वेगवेगळ्या ब्लाऊजसोबत स्टाईल करण्याचा फायदा काय होतो तो सांगते की प्रत्येक साडीवरती तुम्हाला ब्लाऊज शिवावं लागत नाही. जर तुम्हाला वाटलं की ही साडी मी एकदा किंवा दोनदाच घालणार आहे मग त्याच्यावरचं ब्लाऊज पण शिवून ठेवायचं प्लस आपले पैसे पण जे आहे ते वाया जातात. सो मग माझ्याकडे जे आहे ते असे प्रत्येक पॅटर्नचे कलरचे वेगवेगळ्या फॅब्रिक आणि डिझाईनचे ब्लाऊजेस आहेत. जर तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन बघायला आवडेल तर मला लिंकमध्ये जरूर सांगा. त्याच्यावरही मला लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ बनवायला आवडेल. सो हे असे व्हाईट कलरचे जे क्रॉस लाइनिंग याच्यावरती पॅटर्न आहे त्यामुळे ही साडी खूप अशी स्टँड आउट होते आणि प्लस जर तुम्ही ऑफिसला किंवा छान अशा छोट्याशा ट्रेडिशनल फंक्शनला जर ही साडी वेअर केली तर खूप सुंदर दिसेल. सो आणि अगेन खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे ह्या साडीचं. अजिबात फुगत नाही ही साडी. नेक्स्ट सेकंड लास्ट माझ्या कलेक्शनमधली साडी जी आहे ती ही रेड कलरची साडी. ॲक्च्युली ही साडी मला एवढी आवडत नाही. ही साडी मला माझ्या आईने गिफ्ट केलेली आहे बिकॉज तुम्हाला सांगते ह्या साडीचे जे काठ कॉन्ट्रास्टिंग काठ आहे प्लस ब्लॅक कलरचे काठ आहे त्यामुळे ना ह्या साडीचा जो रेड कलरचा लुक आहे तो ह्या साडीमुळे थोडंसं कुठेतरी डल होतोय असं मला फील झालं. प्लस ही जी बुट्टीची साईज आहे ना ती थोडी छोटी पण नाही आहे आणि मोठी पण नाही आहे. मीडियम साईज असल्यामुळे ना ते थोडीशी ओल्ड एज फॅशनसारखं वाटते आणि खूप लेडीजच्या अंगावर मी ही साडी पाहिली किंवा मला असं वाटतं माझ्या कलेक्शनमध्ये जी साडी आहे ना ती कुणाकडे नसावी तर ती खूप छान वाटते किंवा आपल्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात आणि खूप लोकांच्या जर अंगावर तसंच पॅटर्न तशी साडी पाहिली तर मग तुम्हाला ते घालायला खूप बोर वाटतं. सो ही तशी एक साडी आहे. मी खूप जणांच्या अंगावर पाहिली आणि हे जे क्रॉस कलरचं आहे हे काठपदरच्या साडीला छान दिसत नाही किंवा जर येल्लो कलरची साडी आहे तर ती पिंक कलर किंवा स्काय ब्ल्यू कलर सोबत खूप छान वाटते. तर तो एक येल्लो कलरच कॉन्ट्रास्टिंग छान वाटतो. बट हे जे रेड कलर आहे त्याच्यामुळे हे ब्लॅक कलरमुळे साडीचा लुक जातो असं वाटतं. ही जर साडी पूर्ण रेड कलरची असती तर खूप सुंदर दिसली असती. सो मी हिला एकदा दोनदा घातले. सो माझी हौस पूर्ण झालेली आहे. सो ही साडी मी ऑफकोर्स माझ्या आईला रिटर्न करून देईन. अगेन छान आहे साडी पण पॅटर्न थोडंसं मला ना ते पातळसारखं वाटतंय किंवा जे नऊवारी वगैरे नेसतात ना त्याच्यासारखं वाटतंय. सो ह्या साडीची माझी हौस आता पूर्ण झाली पण माझ्या कलेक्शनमध्ये होती. सो मी तुम्हाला दाखव म्हटलं आणि काय मिस्टेक्स तुम्ही अवॉइड करू शकता ते पण तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. आणि लास्ट माझ्या कलेक्शनमधली जी साडी आहे ती ही ब्लॅक कलरची साडी आणि त्याच्यावरती जे आहे ना ते असे सिल्वर कलरचे मोर बनलेले आहेत जर तुम्हाला दिसत असेल. ॲक्च्युली ही साडी ना मी माझ्या संक्रांतीसाठी घेतली होती आणि याच्यातला जो पल्लू आहे ना पूर्ण असा रेड कलरचा सिल्वरमध्ये आहे हा पल्लू आणि ब्लॅक कलरची. ॲक्च्युली ही साडी मी अजून नेसलेली नाही आहे फक्त हिला मी पिको करून घेतलेलं आहे. ही साडी मी संक्रांतीसाठी घेतली होती पण कधी घालण्याचा योगच आला नाही. बट या संक्रांतीला मी नक्कीच या साडीला स्टाईल करेल. ब्रँड न्यू साडी आहे ही. अगेन मी शोवरून घेतलेली आहे. 350 का 400 रुपयाची साडी आहे ही. ह्या साडीला जर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरीसोबत पेअरअप केलं तर खूप सुंदर दिसेल ही साडी. सो मी ही साडी जी आहे ती तुम्हाला स्टाईल करून दाखवेल अपकमिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो ही होती माझ्या कलेक्शनमधली लास्ट साडी. सो दॅट्स इट. हे होतं माझं काठपदर आणि पैठणी साडी कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि मी अजून कोणकोणत्या नवीन विषयांवरती व्हिडिओ घेऊन येऊ जे तुम्हाला बघायला आवडेल तेही तुम्ही सब्जेक्ट्स मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत तेही मला सांगा. फीडबॅक ऐकायला मला जरूर वाटेल. बरेच लोक जे आहेत मला पर्सनली ओळखतात ते मला फोन करून फीडबॅक देत असतात. सो मी त्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करत असते. सो हे होतं माझं साडी कलेक्शन. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया अशाच एका न्यू इंटरेस्टिंग टॉपिक आणि फॅशन ब्युटी मेकअप लाईफस्टाईल मॉमी टॉक ह्याची काळजी घ्या आणि सेल्फ केअर करायला विसरू नका बिकॉज सेल्फ केअर इज नॉट अ सेल्फिश थिंग. ओके बाय बाय.